हॅलो स्टुडंट्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मी घेऊन आली आहे अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. चल स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑफ ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट पार्ट 2. आपण पार्ट 1 मध्ये काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघितले. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स 12वीच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण 1000 तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जरी तयार केला तर पेपर सेटर जो असतो 1001वा हा ऑब्जेक्टिव्ह नवीन देतो. कारण कुठलाही ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीने फिरून जरी विचारलं तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टिव्हचा आन्सर देता यायला पाहिजे. त्यासाठी बेस जो असतो ऑब्जेक्टिव्हचा तो पक्का असणं गरजेचं आहे. चला तर आज आपण नवीन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह आजचा क्वेश्चन्स आहेत, राईट वर्ड ऑर टर्म ऑर फेज. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, द ॲनालिसिस ऑफ ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. अगोदर आपलं काही ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत, त्याच्यावरून लक्षात येते का काही? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याचे ॲनालिसिस म्हणजे काय असतं? तर असतं फायनान्शियल स्टेटमेंट. इतकं सोपं आहे. आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय या ऑब्जेक्टिव्हमध्ये हे उत्तर बघितलं आहे. आता जे उत्तर होतं अगोदर तोच क्वेश्चन आहे आणि आन्सर इथं आहे फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड वन आहे, the ratio in which gross profit and sales are taken. कुठल्या रेशोमध्ये ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स घेतलेले असतात? तर ग्रॉस प्रॉफिट रेशोमध्ये. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो × 100 डिवायडेड बाय सेल्स. म्हणूनच ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स दोन्ही घेऊन जो रेशो काढला जातो त्याला म्हटलं जातं ग्रॉस प्रॉफिट रेशो. थर्ड वन आहे, द रेशो इन विच नेट प्रॉफिट अँड सेल्स आर टेकन. नेट प्रॉफिट आणि सेल्स घेऊन कुठला रेशो काढला जातं? बरोबर, नेट प्रॉफिट आणि सेल्स घेऊन नेट प्रॉफिट रेशो काढला जातो. नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट × 100 डिवायडेड बाय सेल्स. हे फॉर्म्युले लक्षात ठेवलं की ऑब्जेक्टिव्ह कसा का विचारे ना, तुम्हाला आन्सर बरोबरच येणार आहे. नेक्स्ट वन आहे, ओन इन्व्हेस्टमेंट इन द बिझनेस. स्वतःच्या बिझनेसमधील स्वतः केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? स्वतःच्या बिझनेसमध्ये स्वतः केलेले इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर कॅपिटल. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे कॅपिटल कसं काय? हे कन्फ्युजन करून घेऊ नकात. इन्व्हेस्टमेंट आपण बँकेत केलेलं नाही आहे किंवा दुसरीकडे कशात केलेलं नाही, आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये केलेलं आहे. ज्यावेळेस प्रोप्रायटरनी आपल्या बिझनेसमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते बिझनेस स्टार्टअपसाठी, त्याला म्हटलं जातं कॅपिटल. नेक्स्ट वन आहे, कॅश ऑर गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज. ज्यावेळेस प्रोप्रायटरचा एखादा बिझनेस असतो, कंपनी ॲक्टनुसार प्रोप्रायटरला आणि त्याच्या बिझनेसला हे स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रोप्रायटर जेव्हा बिझनेसमधून स्वतःच्या पर्सनल यूजसाठी काही कॅश आणि गुड्स म्हणजे वस्तू मालमत्ता जी काही आहे ते वापरतो, त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग. कारण कंपनी ॲक्टनुसार कंपनी आणि बिझनेस या दोन्हीलाही स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे कॅश बिझनेसमधनं काढली आणि ती पर्सनल यूजसाठी वापरली, त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग्स म्हणजेच उचल. स्टुडंट्स, आजचा ऑब्जेक्टिव्ह जो क्वेश्चन होता टॉपिकवरील फायनान्शियल स्टेटमेंट
ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटमधील जो ऑब्जेक्टिव्ह पार्ट 2 होता, याच्यामध्ये आपण 5 ऑब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत. जे ऑब्जेक्टिव्ह असतील तुम्ही नीट व्यवस्थित व्हिडिओजमध्ये बघा आणि माझे नवीन नवीन ऑब्जेक्टिव्हवरील व्हिडिओज नवीन नवीन प्रकारे येतील ते बघा. आणि काही अकाउंटिंगचे प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हा स्टुडंट्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल तर लवकरात लवकर करा, कारण मी घेऊन आली आहे अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. चला तर आज मी इथे स्टॉप करते. थँक्यू.